नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत आझाद मैदान कॅम्प येथे। आपल्यासोबत आहेत झोन 1चे पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपल्याला फक्त दोनच प्रश्न मला घ्यायचे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मागील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये वातावरण बिघडवण्याचं काही काम सुरू आहे। नको त्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। डोंगरीकडे मध्यंतरी घटना घडली, ती तुमच्या कौशल्याने तुम्ही हाताळली। अशा घटना घडू नये म्हणून नेमकं तुमच्याकडून काय प्रयत्न होतो? सर्व नागरिकांना, विशेष करून जे डोंगरी आणि दक्षिण मुंबईतील सर्वांना आमचं आव्हान आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जे काही इश्यू असतील ते पोलीस किंवा संबंधित ऑथॉरिटीकडे आले पाहिजे। स्वतःहून कोणीही कोणत्याही प्रकारचं कायदा हातात घेण्याचं काम करू नये, किंवा एखाद्या यंत्रणेने काम करण्यास वेळ लागला असं आपल्याला वाटत असेल तर आपण तात्काळ संबंधित यंत्रणेच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचलं पाहिजे। परंतु त्याकरिता गर्दी जमवणे, तसे कोणते तरी मेसेज सोशल मीडियावर पसरवणे असं करणं उचित होत नाही। त्याच्यामुळे एकंदरीत जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, अननेसेसरी निर्माण होणारे प्रश्न हे वाढत असतात। त्यामुळे जबाबदार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्याकडे वरिष्ठ अधिकारी असतात। त्यावेळेस कुठल्याही रिस्पॉन्समध्ये आपल्याला काही वाटलं तरी सुद्धा तात्काळ सिनियर PI, DCP, DCP यांच्याकडे आपण अप्रोच व्हायला पाहिजे आणि निश्चितपणे आम्ही जबाबदारी कोणत्याही इश्यूवर तात्काळ कारवाई करत असतो आणि निश्चितपणे करू असं मला वाटतं। त्यामुळे समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून अननेसेसरी गर्दी जमा करून, जरी आपल्याला काही आंदोलन करायचं असेल कोणाला, तर त्यांनी आझाद मैदान दिलेली ठिकाणं परवानगी घेऊन करणं अपेक्षित आहे, ज्यामुळे एका व्यवस्थित माध्यमातून आपले प्रश्न विसरण्यास येऊ शकतात। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डोंगरीचा पट्टा बघितला किंवा येलो गेटचा हा इकडचा अलीकडचा पट्टा, नागपडा, भेंडी बाजारचा पट्टा जर आपण पाहिला तर त्या परिसरामध्ये व्यसनी लोकांची संख्या, गरजुल्यांची संख्या जास्त दिसून येते। मग अशांवरती नेमकी आपल्याकडून काय कारवाई होते आणि जी तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यांना व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी नेमकं तुमचं काय मार्गदर्शन? आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्क्वॉड्स आहेत जे विशेष करून ड्रग्सच्या विरोधातल्या मोहिमा घेत असतात। वेळोवेळी वरिष्ठ स्तरावरून सुद्धा मुंबई शहरामध्ये प्रत्येक झोनल DCPs असेल, सिनियर PI यांना सूचना आलेल्या आहेत, सूचना केल्या जातात आणि त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त कन्झम्पशनच्या असेल किंवा याच्यामध्ये विकणारे लोक या सगळ्यांवर, या सप्लाय चेनवर माहिती घेऊन गुन्हे दाखल करणे याचं कामकाज पोलिसांकडून केलं जातं। आणि त्या व्यतिरिक्त सर्व पालक, शाळा यांच्यामध्ये आपण अवेअरनेससुद्धा घेत असतो वेळोवेळी। आपली मुलं जी आहेत ते अशा कोणत्याही नशेच्या आहारी जाऊ नये, जेणेकरून त्याचे जे काही परिणाम सर्वांना कल्पना असे वाईट असू शकतात। तर अवेअरनेस आणि ॲक्शन या दोन्ही गोष्टी आम्ही करतो। धन्यवाद सर। पोलीस त्यांचं कार्य करत आहेत, परंतु व्यसनापासून दूर राहण्यासाठी जी जनजागृती पोलिसांकडून होते तशीच शाळा, कॉलेजेस आणि नागरिकांतून, सामाजिक संस्थांतून होणं गरजेचं आहे। तर या ड्रग्ससारख्या राक्षसाचा आपण पराभव करू शकू। तर इतकंच नव्हे तर त्याचं समाजातून समोर उच्चाटन करू शकू। तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याबाबतीत काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुंबई आझाद मैदान येथून वर्ल्ड हिंदू प्रेसकरता दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।